माझ्या आजोबांनी यावर्षी कुणाच्याच सुपात पैसे ठेवले नाहीत, पण माझ्या औसात मात्र ₹10 ठेवले. आज माझा पहिला अवसा आहे आणि त्यासाठी आता थोड्याच वेळात मी रेडी होणार आहे. तुम्हाला सगळं दाखवणार आहे. पण त्याच्या आधी मी पटकन चहा पिऊन येते खाली जाऊन आणि देन गेट रेडी विथ मी फॉर माय पहिला औसा. लग्नानंतर मुलीचा सासरच्या कुळात प्रवेश होतो तो या पहिल्या औशाने. पहिला औसा हा बंद औसा असतो, म्हणजे काय ते पुढे सांगते. त्यासाठी भटजींकडून पूजा करून घेतली जाते. औषाबद्दल घरात भरपूर चर्चा झाल्यानंतर मला समजलेली ही माहिती. या सर्वामुळे पहिला औसा खासच असतो. आमच्या शेजारीच राहणाऱ्या पौर्णिमाला मी हेअरस्टाईल आणि माझी लग्नातली नऊवार नेसवून द्यायला बोलवलं होतं. तिने माझा इतका सुंदर लुक क्रिएट केला की मीच माझ्या प्रेमात पडले. थोडं फोटोशूट केलं आणि मग बसलो पूजेला. तुम्ही बघताय ते सर्व व्हिडिओज माझ्या सर्वात लहान नणंदेने भक्तीने घेतलेत. पूजा झाल्यानंतर ओसा म्हणजे माझं सूप घेऊन मी आणि राम घरातल्या सर्व थोरा मोठ्यांच्या पाया पडलो. यावर्षी कुणालाही सुपातलं पान द्यायचं नसतं, म्हणजेच माझा ओसा बंद असतो. पण गंमत अशी की ओशाला सर्व पुरुष मंडळी स्त्रियांकडून ओशाचं पान घेतात आणि त्यांच्या ओशात म्हणजे सुपात काही रक्कम ठेवतात. अशी प्रथा आहे. हे पुरुषांपुरतं मर्यादित आहे असं मला आधी वाटत होतं, पण असं काही नाही. स्त्रियांनी सुद्धा अशी रक्कम माझ्या औषामध्ये ठेवली. माझी किती रक्कम झाली असेल? एनी गेसेस? कमेंटमध्ये सांगा. बरं, घरातून तुळशीला पान ठेवून आम्ही निघालो सर्व देवळांमध्ये. पाया पडलो, गाराणं घातलं, देवीची ओटी भरली आणि घरी आलो. तिथून परत किमान 5 घरांमध्ये ओसा घेऊन जायचं असतं. तिथेही पहिल्या वर्षी नवरा बायको प्रत्येक घरात एकत्र जातात. इथून घरी आलो आणि मग निघालो माझ्या माहेरी, कारण आमच्याकडे पहिला ओसा घेऊन माहेरी जातात म्हणे. चेहऱ्यावर ग्लो दिसतोय का माझ्या? तिथेही देवासमोर घरच्यांना, आजी आजोबांना औसा दिला आणि आजोबांनी यावर्षी इतर कुणाच्याच सुपात पैसे ठेवले नाहीत म्हणे, पण माझ्या सुपावर ₹10 ठेवले. मन भरून आलं. माझा औसा त्या क्षणी सर्वात जड झाल्याचा जाणवला. कारण महत्व रकमेला नसतंच मुळी, मायेला असतं. आयुष्यभरासाठी हा पहिला औसा माझ्या हृदयाशी जपून घट्ट धरून ठेवेन, हे मात्र नक्की. तुमचा पहिला औसा कसा होता आणि तुमची प्रथा वेगळी असते का? मला कमेंट करून नक्की सांगा.